आदर्श मातृत्व ज्या मातेने महाराष्ट्राला जगाला 2 छत्रपती दिले त्या राष्ट्रमाता राजमाता महाजिजाऊ साहेब यांच्या महान जीवन कार्याला अभिवादन करतो। ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जिच्यामुळे या देशाच्या काड्या वस्तूंच्या मुली शिकल्या, ती माणसं बनल्या। सावित्रीबाई फुलेमुळेच या देशाला इंदिरा गांधींच्या रूपानं पंतप्रधान मिळाले, 2 राष्ट्रपती मिळाले, प्रतिभाताई पाटील आणि महामहिम द्रौपदी मुर्मू आणि जगातील सर्व महापुरुष मंचावरील सर्व माननीय आणि माननीय गिरीशजी, त्यांचे आई वडील आणि आपण सर्वच मित्रहो, जवळपास 3 तासाचा वेळ होतो आहे। सव्वा तासापासून इतका कार्यक्रम चालू आहे। बरेच युवक एका पायावर उभे टाकलेले, काही 2 पायावर उभे टाकलेले, चिमुरडी मुलं आहेत, माय माऊली त्यांनी पालक आहे। आणि तामाळा गावच्या इतिहासामधला ना भूतो न भविष्याची अशा प्रकारचा एक कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी होतो आहे। आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, थोडं गंभीर होणं अत्यंत गरजेचं आहे, थोडं चिंतनशील होणं अत्यंत गरजेचं आहे। थोडं शांत बसून 10-15 मिनिटांसाठी आपल्याला गिरीशजीला ऐकायचं आहे, हा कार्यक्रम कशासाठी आहे आणि का आहे, या 2 गोष्टींचे उत्तर आपल्याला शोधायचे। मित्रहो, माणसं जेव्हा मोठी होतात तेव्हा ती माणसं आपल्याला आपली वाटायला लागतात, परंतु जेव्हा माणसं संकटामध्ये असतात, दुःखामध्ये असतात, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, त्याचं कोणीच नसतं, त्यावेळी त्याच्या पाठीमागे जो उभा टाकतो तो खरा आपला मायबाप असतो, आपला खरा गुरु असतो। आणि म्हणून मित्रहो, सर्वात पहिल्यांदा मी या विचार मंचावरून गिरीशजीचे आई वडील आहेत, माननीय अप्पासाहेबजी आणि त्यांच्या ज्या मातुश्री आहेत सविताताई मुळे, हे दोघे यांचा अत्यंत आदराने उल्लेख या ठिकाणी मी करतोय। सोबतच त्यांचे जे वरिष्ठ बंधू आहेत संगमेशजी, यांचा उल्लेख या ठिकाणी मी करतोय, कारण या तिघाच्या उल्लेखाशिवाय याचा कार्यक्रमच पूर्ण होऊ शकत नाही। आणि दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट की ज्याच्यामुळे गिरीश आज आपल्या सगळ्यांच्या समोर आला, एवढा मोठा कार्यक्रम होतोय, की त्यांचे मित्र पण आहे आणि ते गुरु पण आहे। मित्र होता येतं, पण गुरु होणं खूप अवघड आहे आणि समोरच्यानं काहीतरी दिल्यानंतर त्याला गुरु मानणं त्याहून अवघड आहे। आणि गिरीशची ती मनोवृत्ती या ठिकाणी जाणवते। आणि म्हणून या ठिकाणी विचार मंचावरती आदरणीय माळी सर आहे, हात वरी करा। आदरणीय यादव सर या ठिकाणी आहे, हात वरी करा। आदरणीय निलगे सर या ठिकाणी, या तिघांनी मित्रत्वाची भूमिका, गुरुची भूमिका या ठिकाणी निभावलेली। पाटील सर सांगत होते आपल्या मनोगतामध्ये की परीक्षेच्या काळामध्ये गिरीश आणि पुस्तक या 2च गोष्टी होत्या, मी एका 3ऱ्या गोष्टीची भर घालतो। अधूनमधून मध्ये मध्ये यादव सर डोकावत होते, माळी सर डोकावत होते, निलंगे सर डोकावत होते, कसं चाललंय गिरीश, अवघड आहे का, जमत नाही का, रडतोस का, दुःख होतेस का, अडचण आहे का, पैसे हवेत का, आम्ही आहोत, चिंता करू नकोस, असे म्हणणारे हे मित्र पाठीमागे होते। आणि म्हणून आज सोन्याचा दिवस तामाळा नगरीमध्ये गिरीशच्या आयुष्यामध्ये हा सोन्याचा दिवस आला। त्या सगळ्यांचा आदर होऊन त्यांना भरपूर वेळ देणं, त्यांना ऐकणं आजच्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे, हे कुठेतरी आम्ही तुम्ही समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। मित्र हो, माय बाप हो, गावातल्या युवकासाठी 2-3 गोष्टी मी बोलणार। या गावाला गावपण, या गावाला एक संस्कृती, या गावामध्ये काही मूल्य तत्व निर्माण करणारी, टिकवणारी माणसं आहे। एक गोष्ट सांगू का, आता या ठिकाणी सर सांगत होते की असा भव्य दिव्य सत्कार सगळ्यांच्या वाट्याला येत नाही, गिरीशच्या वाट्याला आला म्हणजे गाव खूप चांगला आहे, गाव खूप चांगला आहे। आम्ही 4:45 वाजता आलो, आम्हाला मोडवरती सगळी मंडळी थांबलेली होती आणि कोणीतरी एक मित्र आला, टोपलं भरून गुलाल गिरीशच्या अंगावरती ओतला, सगळे त्या गुलालामध्ये नाहून निघाले आणि मग गुलाल उधळण्याचा कार्यक्रम। आणि डॉल्बीच्या समोर आनंदानं उत्साहानं गिरीशच्या आनंदामध्ये सभा घेऊन नाचण्याचा कार्यक्रम झाला। त्याच्यामध्ये अनेक गाणे पण ऐकले, छान छान गाणे पण होते आणि त्याच्यामध्ये ही गाणं होतं, पाडाला पिकला आंबा आधी झाड लावा, झाड वाढले की आपला पाडाचा आंबा खायला मिळतो। हे सगळं झालं, आपण आपल्या गावाला काय देणार, या तरुण पिढीला, या चिमुरड्यांना काय देणार आहोत, आपण आपल्या मायबापाला काय देणार आहोत, ते गिरीशच्या जीवनातून आम्हाला तुम्हाला शिकायचं। पहिली गोष्ट, ज्या युवकांनी भव्य अशा प्रकारची निवडणूक काढली, टाळ्याच्या नजरामध्ये त्यांचा कर्माच्या इतर सत्कार करा, टाळ्या वाजून सत्कार करा, खूप अप्रतिम, भूतो भविष्याचे ते सगळं रेकॉर्ड झालेलं। एवढंच नाही
जवळपास 20-25 किलोचा हात ट्रेननी गिरीश गळ्यामध्ये पडला. हे भाग्य फक्त आमदार, मंत्री, मुख्यमंत्री यांनाच मिळतं. एका तांड्या वस्तीवरच्या शेतकऱ्याच्या मुलाला हे भाग्य गावाने दिलं आणि म्हणून गावाच्या काळात 25-30 किलोचा हात गिरीश गळ्यामध्ये पडला. गिरीशची जबाबदारी खूप वाढली, नैतिकता खूप वाढली. हे सगळं समजून घेत असताना मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगणार आहे. इथे शाळेतले जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. गिरीशच्या जीवनातून आम्हाला तुम्हाला काय शिकायचं आहे? गावली ठीक आहे, नाच गाणे ठीक आहे, गुलाब वगैरे ठीक आहे, सगळा गाव आज तांबडा आणि लाल झालेला आहे, गुलाबी झालेला आहे, आनंदच आनंद आहे मित्र हो. परंतु गिरीश जेव्हा शिकत होता, तिला पैसे मिळत नव्हते. 10 एकरचा मालक त्यांचे वडील. ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, शेती पिकत नाही, तिला पैसे मिळत नाही. खानावळीचे पैसे द्यायचे, पुस्तकाचे पैसे द्यायचे, येण्या जाण्याचे पैसे द्यायचे. तेव्हा त्या आईवडिलाच्या डोळ्यामध्ये अनेकदा पाणी आलेलं गिरीशनं बघितलेलं. मायबाबाला काहीच कमी पडू दिलं नाही. गिरीश म्हणाला, बाबा अजून एखाद्या वर्ष शिकावं म्हणतो, मला वेळ द्या, मला संधी द्या, माझी अडचण भागवतात. ज्या आईवडिलाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, आई म्हणाली सविताताई, वडील म्हणाले अप्पासाहेब, अरे गिरीश असं का म्हणतोस? 1 वर्ष काय, 2-3 वर्षे ही सगळी फी भरायला आम्ही तयार आहोत. महिन्याला 7,000 ते 8,000 रुपये फक्त खर्च. काही मुलं लाखो रुपये खर्च करतात, रिझल्ट काहीच नाही. मायबाप रडत बसतात, मायबाप आत्महत्या करतात, पोरं आत्महत्या करतात. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्या गिरीशच्या जीवनातून गिरीश समजून घ्यायचं आहे. मला एक गोष्ट खूप आवडली. रात्री 11-11:30 वाजता आमच्या दोघांचा फोन झाला. मी गिरीशला म्हणालो, गिरीश तू कशामुळे एवढी ऊर्जा, एवढी ताकद, एवढी एनर्जी कुठून आली? काय त्याचं कारण? अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. तर माझा बाप शेतकरी, शेतामध्ये काम करताना, घाम घालताना, रगत सांडताना, अश्रू घालताना मी माझ्या बापाला जवळून बघितलेला आहे. तो बाप माझ्या हाडामासामध्ये रुजलेला आहे. त्या बापाचं दुःख मला दूर करायचं आहे आणि म्हणून सर माझ्यामध्ये ही एनर्जी आली आणि मी ठरवलं 2020 मध्ये स्पर्धा परीक्षा द्यायची. बाबा कष्ट करणारी, संस्कार देणारी, हरू नकोस की तुझ्या पाठीशी, मला काही कमी पडलं तर मी आहे अशी म्हणणारी सविताताई. आणि शेतामध्ये काम करता करता 2 पैसे जमा करून संघर्षाने प्रचंड मोठी साथ दिली. एक आदर्श कुटुंब कसं असू शकतं हे कांबळा नगरीने पाहिलेलं आहे. या तिघांच्या आदर्शातून एक 4था आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. मित्र हो, ही परीक्षा साधी नाहीये. लोकसेवा आयोगाची परीक्षा खूप अवघड आहे. अशा प्रकारची परीक्षा पास होऊन क्लास 1 अधिकारी होण्याचं महत् भाग्य त्या गिरीशच्या वाट्याला आलं. त्याच्यामध्ये हे तिघ मित्र आणि आई वडील आणि प्राथमिक शाळेमध्ये 4थी पर्यंत शिक्षण झाले. श्री शनिक्षण विद्यालयाला 70 वर्षाचा इतिहास आहे. इन्व्हेस्टरीत आहेत, बाकीची मंडळी इथे आहेत. 70 वर्षाचा इतिहास आहे. या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये या शाळेवर तयार झालेला पहिला क्लासचा अधिकारी गिरीश आहे. प्रचंड कौतुक आहे. गावामध्ये काय घडवलेलं, या गावाला एक इतिहास आहे, भूगोल आहे. हा इतिहास भूगोल या गोरगरीब मुलांच्या समोर गेला पाहिजे, या पालकांच्या समोर गेला पाहिजे. या गावामध्ये पोकार नावाचा एक मुलगा आहे, तोही एमपीसी परीक्षा पास झालेला आहे. हा आपल्या गावचा इतिहास आहे. ह्या चांगल्या गोष्टी आपण घ्यायला शिकल्या पाहिजे. आज मोबाईलचं जग आहे, आज बिघडलेलं जग आहे, आज टीव्ही चॅनलचं जग आहे आणि पिढ्या वाया चाललेले, व्यसनाधीन होत चाललेले. आणि मुलं शिकायला जाऊन दारू पितात, तंबाखू खातात, गुटखा खातात, स्वतःचं आयुष्य बरबाद करतात, आई वडिलांचे स्वप्न मातीत मिळवतात. या पार्श्वभूमीवरती गिरीश आपल्याला समजून घ्यायचा. मित्र हो, एक मी तुम्हाला असं उदाहरण देणार आहे. यादव सर, माळे सर, लग्गे सर, इथून बोरोळ गाव तर मी प्रमुख अतिथी होतो. पत्रिकेत अनेक अधिकाऱ्यांची नावं होती, एकही अधिकारी आला नाही. हे दुर्दैव आहे. एका गोड गरीब मुलाचं कौतुक करण्यासाठी आम्ही तुम्ही वेळ काढला पाहिजे. पाटील सरांचं अभिनंदन आहे, तुम्ही सगळ्यांचं अभिनंदन आहे. महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकाच्या या पट्ट्यातल्या अत्यंत मोठी माणसं त्यांच्यावरती, त्या सगळ्याचा आदर मी करतो. एका शेतकऱ्याच्या मुलाच्या सत्कारासाठी, कौतुकासाठी एवढ्या मोठ्या सेकंड झाला, तुम्हाला सगळ्याला सलाम आहे, माझा सल्यूट आहे. ते माणूस की गिरीशच्या पाठीमागे उभं टाकले. आकाश मेहते नावाचा मुलगा आहे, 2024 आणि 25 मध्ये परीक्षा दिलेल्या. तो त्याला अधिकारी झाला. 31 वेळा परीक्षा दिल्या. महाराष्ट्रात उदाहरण नाही, कर्नाटकामध्ये उदाहरण नाही. 31 वेळा परीक्षा दिल्या. मी म्हणालो गिरीशला, गिरीश काय त्या मुलाची ताकद आहे, किती आकाश पटवलं, हारला नाही. मी त्याचा इंटरव्ह्यू घेतला, युट्यूबवरती इंटरव्ह्यू आहे. मी त्याला विचारलं, आकाश तुला नैराश्य आलं नाही, उदासीनता आलं नाही, आत्महत्या करून मला वाटलं, पराभूत व्हावं वाटलं, सगळं सोडून घराकडे यावं वाटलं नाही? सर, यश आणि अपयश खुशीचा भाग आहे. पायऱ्या चढत जायचं, करत राहायचं, करत गेले की आपोआप यश मिळत असतं. करून बघायचं, पुन्हा 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 पुन्हा. माझ्या मनातून ठरवलं होतं की आपला मोठा अधिकारी व्हायचा आहे आणि ते आकाश मेहतेने स्वप्न पूर्ण केलं. त्याच पार्श्वभूमीवरती 9 परीक्षा देऊन यशस्वीरित्या गिरीश मुळे नावाच्या एका तामिळातल्या विद्यार्थ्यांनी
जिल्हा परिषद शाळेतला विद्यार्थी, श्री षडोकेश्वराचा विद्यार्थी आणि ज्या गिरीचं शिक्षण उमरग्याला छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये झालं, तिथं 11-12च्या वर्गामध्ये त्यांनी शिकले. त्याच्यानंतर तो कुठे गेला शिकण्यासाठी? सोलापूरला. अडचणी खूप होत्या घरात, खूप म्हणजे प्रतिकूल परिस्थिती होती, पण शिकायचा जिद्द होती. एका वाणी शाखेमधला मुलगा सोलापूरला जातो आणि सोलापूरला जाऊन दयानंद महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतो. तिथून त्याच्यानंतर तो कुठे जातो? शिवाजी विद्यालयात शिक्षण घेतलं, सोलापूरला शिक्षण घेतलं. नंतर एम.कॉम करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरमध्ये तो गेला, एम.कॉम झाला आणि 2020 पासून स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा तो मंत्रालयामध्ये वरिष्ठ कलर म्हणून रुजू झाला. त्याच्यानंतर खूप मोठ्या पदावरती तो गेला, सहाय्यक आरोग्य अधिकारी म्हणून तो रुजू झाला आणि आज आमच्या तुमच्या गावामध्ये एक सुवर्ण इतिहास घडला गेलेला आहे, लासवन अधिकारी. आणि इथं पद लिहिलेलं आहे, सहाय्यक संचालक वित्त आणि लेखा सेवामध्ये लासवन अधिकारी मग झालं. आम्हाला तुम्हाला यातून काय शिकायचंय? कठोर मेहनत करा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे का, अनेकदा अनेक रात्र जागून काढलेले, डोळ्यामध्ये पापण्यामध्ये अश्रू होते, सारखं घर दिसत होतं, माय दिसत होती, बाळ दिसत होता, भाऊ दिसत होता, साधं घर दिसत होतं, शेती दिसत होती, पिकाशी दिसत होते आणि तो पेटून उठत होता. शिकायचा पुन्हा अभ्यास करायचा, पुन्हा अभ्यास करायचा आणि तो अभ्यास करून हे सिद्ध केलं, त्याने यश प्राप्त केलं आणि म्हणून प्रचंड मोठं कौतुक झालं. तुम्हाला एक सांगू का, मी इथं सुरुवातीला सगळी मंडळी मंचावरती बसली होती. गिरीश तिकडे येत होता, कोणी कोणाला काही सांगितलेलं नव्हतं. सगळी माणसं उभा टाकून गिरीशचा सन्मान करत होती. हा सन्मान गिरीशच्या यशाचा आहे, हा सन्मान गिरीशने भोगलेल्या दुःखाचा, संकटाचा, संघर्षाचा, हा सन्मान त्या गुरुजनांचा, आईवडिलांचा, त्या शाळेचा, त्या सगळ्याच गुरुजनांचा आहे. आपण गिरीशकडून हे शिकायचं. रात्रंदिवस दोन दिवस पाण्यात गेले, दोन दुःखात गेले, हिशोब करतो आहे, टीव्हीवर किती उरले, उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली आणि भाकरीचा चंद्र शोधण्यात आमच्या पिढ्या बर्बाद झाल्या, आमचं कुटुंब बर्बाद झालं. आणि म्हणून माय बापू, आमच्या तुमच्या कुटुंबातून आम्हाला काय शिकायचं आहे? आपल्या पिढ्या भाकरीसाठी बर्बाद होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. शिक्षणातून आपण स्वावलंबी बनलं पाहिजे. तुम्ही शिक्षणातून वरिष्ठ अधिकारीच बनावं असं नाही, तुम्ही मोठे मोठे प्रशासकीय अधिकारीच बनावं असं नाही. कुठेही जा, त्या जवळ जा, चौकात जा, स्वतःच्या आयुष्यापुरतं, कुटुंबापुरती भाकर आपण आपल्या आयुष्यामध्ये कमावलं शिकलो तरी आपल्या शिक्षणाचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं असं म्हणायला काही हरकत नाही. सगळ्याच गोष्टी सगळ्याला शक्य होत नाही पण खरी आमचे तुमचे अनेकांचे स्वप्न राहून गेले, परंतु आपल्या मुलामध्ये ते स्वप्न आपण साकार करूया ही विनंती मी आपल्या सगळ्या या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून सगळी मंडळी उभं टाकून गिरीशच्या संघर्षाचं, ज्ञानाचं कौतुक, त्याच्या आईवडिलांचं कौतुक, सगळ्या गुरुजनांचं कौतुक झालं. मी एक गोष्ट बघितली गिरीशमध्ये, ही खरी मोठी माणसं असतात ना, हे प्रचंड नम्र असतात. शाहू सरांच्या वाचनालयामध्ये बसलो होतो, तिथं दोन शिक्षक होते त्यांचे, आणि तो शोधत आला. कुठं आला? वाचनालयामध्ये आला. वाचनालय गावचं ज्ञान केंद्र असतं, शाळा गावचं ज्ञान केंद्र असतं. ही शाळा हे वाचनालय गाव बनवत असतो. मित्र, गावामध्ये दारूची दुकानं निघणं हे चित्र समाजासाठी, आपल्या पिढीसाठी निश्चितच चांगलं नाही. आणि म्हणून गिरीश जेव्हा त्या वाचनालयामध्ये आला, शाहू सर होते, आणखी सर होते, त्या सगळ्यांचा तो पाया पडला. आदरणीय उर्मिळ सर होते मुख्याध्यापक, इंग्रजी शिकवलं गिरीश सराला. त्या सगळ्यांच्या नंबरपणे पाया पडताना मला निश्चितच वाटलं की आज खऱ्या अर्थाने गिरीश आव्हाना एवढा मोठा माणूस झाला. तुमच्या ज्ञानाबरोबर, तुमच्या कर्तृत्वाबरोबर जेव्हा नम्रता येते तेव्हा माणसं मोठी घडत असतात मित्र हो, आणि खऱ्या अर्थाने माणूस घडत असतो. एक गोष्ट मला खूप महत्वाची मी सांगणार, ज्या शेतकरी कुटुंबामध्ये गिरीश जन्माला आला त्या शेतकऱ्याबद्दल प्रचंड करावं. आज आपल्या शेतकऱ्याची अवस्था काय झाली? ओढा दुष्काळ, ओला दुष्काळ, खूप मोठी स्वप्न आहे, आता काहीच नाही. घराघरामध्ये, कुटुंबामध्ये माणसं आत्महत्या करून मरायला लागल्या. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती मी गिरीशला आपल्या सगळ्याच्या वतीने विनंती करणार आहे, गिरीशजी मोठा सत्कार झाला. गावात तुमच्या नावाने एक सुवर्ण इतिहास रचला गेला. एवढी लोक आली, सत्कार थांबत नव्हते. त्या दोन बिचाऱ्या सूत्रसंचालकाने खूप सुंदर संचालन केलं, सगळ्याला आवाक्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण प्रेम एवढं उभं आलेलं होतं त्या सगळ्यांचा सन्मान. सगळ्यांच्या हृदयामध्ये गिरीश आहे आणि गिरीशच्या हृदयामध्ये तुम्ही सगळे आहात. आपण मान, सन्मान, सत्कार या सगळ्या गोष्टींपेक्षा गिरीश कसा घडला, रात्रीचे दिवस कसे केले, कसे दिवस काढले आणि त्या संघर्षातून प्रचंड मोठं यश घेऊन आणलं, आपल्या गावाचा चेहरा बरा बदलणार आहे. गिरीशजी तुम्हाला एक विनंती करणार आहे, सगळ्या मायबापांच्या वतीने, या चिमुरड्या लोकांना उद्याचं भविष्य देण्यासाठी सगळ्या गुरुजनांच्या वतीने एक विनंती करणार. आपण विश्वास नांगरे पाटीलचं नाव ऐकले, कार्यकर्ते ऐकले, आम्ही त्यांना आमच्या गावात बोलवलं होतो. त्यांनी आपल्या स्वतःच्या गावामध्ये अभ्यासिका केंद्र काढले, अनेक PSI गावातून निर्माण केले. मी तुम्हाला हा दोन सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने एक विनंती करतो, एक भीक मागतो या चिमुरड्यासाठी, या गावातल्या मुलांसाठी
आणि पालकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज खऱ्या अर्थाने एक संकल्प करणं गरजेचं आहे. तुम्ही अभ्यास केला तुम्ही मोठे झाला, आता महाराष्ट्राच्या नकाशावरती आला आणि प्रचंड मोठा कार्यकर्तृत्वाचा क्षितिज तुम्हाला आता प्राप्त झालेला आहे. आता तुम्हाला प्रचंड काही करण्याची संधी मिळालेली आहे. दोन पैसे हातामध्ये येणार आहेत, सत्ता हातामध्ये आहे, अधिकार हातामध्ये आहे. त्या सगळ्याच्या माध्यमातून फुल नाही फुलाची पाकळी तुम्ही गावातल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं एवढं एक विनंती करतो, जेणेकरून ही पायवा गावाच्या घरोघरी झोपड्यामध्ये त्यांचे आयुष्य बदललं पाहिजे, त्याचे दिवस बदलले पाहिजे, त्याच्या घराघरामध्ये किमान पोलीस निर्माण झाले पाहिजेत, कॉन्स्टेबल निर्माण झाले पाहिजेत, पेसा निर्माण झाले पाहिजे, त्याच्या घराघरामध्ये शिक्षण निर्माण झाले पाहिजे. या दृष्टिकोनातून गावात एक अभ्यासिका केंद्र चालू करा, स्पर्धा केंद्र चालू करा. मी तुम्हाला लोटांगण घालतो, सगळ्या गावामध्ये या गावामध्ये झोपड्यातले ज्यांच्या घरावर पत्र नाहीत, कुणाची घरे गोरगरीब माय माऊले आहेत, हे सगळे तुमच्या आजच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या सत्कार सोहळ्यामध्ये सहभागी झाले. त्यांच्या डोळ्यामध्ये उद्या अश्रू येऊन त्या मुलाचं उद्याचं भविष्य बरबाद होऊन त्याला एक चांगलं आयुष्य मिळावं या दृष्टिकोनातून तुम्ही या गावाचा एक नागरिक, या मातीची परतफेड, या गुरुजनांची परतफेड, या शाळेची परतफेड आणि खऱ्या अर्थानं आई वडिलांचा पान आज फेडलेला आहे. त्या आई वडिलांना खरं जर समाधान येत असेल तर या ठिकाणी जे तुमचं कुलदैवत आहे त्याची शपथ घेऊन सांगतो, या घराघरातून एक एक मुलगा तरी तयार व्हावा. त्यासाठी तुम्ही वेळ द्या, त्यांना मार्गदर्शन करा आणि तुमच्या मित्रमंडळीकडून काही इकडे चांगल्या गोष्टी आणता येतील तर ते करा. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्ही सतत गावाच्या संपर्कात राहा. मला असं वाटतंय खऱ्या अर्थानं तुम्ही मोठे व्हा. अलीकडच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्याच्या पिढीमधून शिकलेले अनेक प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत, अनेक मोठे मोठे अधिकारी, कृषी अधिकारी. आमच्या शेतकऱ्याच्या पिढ्यामधून शिकलेले कृषी मंत्रीही या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले, जन्माला आले. परंतु त्या मायबापाकडे, त्या मातीकडे, त्या गावाकडे, त्या लोकांकडे फिरून नाही बघितलं तर त्याचं सगळं आयुष्य पराभूत आहे. ती माती पराभूत आहे, ते माणसं पराभूत आहे, ती शेती पराभूत आहे. त्या मातीचं, त्या माणसाचं, त्या शेतकऱ्यांच्या आसरूचं, दुःखाचं, घामाचं आम्ही तुम्ही प्रत्येक जण काहीतरी देणार आहोत. कारण ते खऱ्या अर्थानं लाख माणसं मेली तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा शेतकरी करता कामा नाही. तुमचं शेतकऱ्यावर प्रचंड प्रेम आहे. तुम्ही मला बोलताना म्हणतात की सर माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी प्रेरणा जर कोण असेल तर तो शेतकरी आहे. दुष्काळ पडला तरी पेरायला तयार आहे आणि ओला दुष्काळ पडला तरी पेरायला तयार आहे, कोरडा दुष्काळ पडला तरी पेरणी करायला तयार आहे. शेतकरी फक्त पीक पेरत नाही, बी बियाणं पेरत नाही, विचार करतो, कुटुंबाला वाचवतो, समाजाला वाचवतो, देशाला वाचवतो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे लाख माणसं मिळली तरी चालतील पण तो लाखांचा पोशिंदा शेतकरी राजा मरता कामा नये. तो शेतकरी खऱ्या अर्थानं त्याच्या आयुष्याची सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. आणि म्हणून तामाळा गावातले जे शेतकरी हे जे घाम घालतात, स्वतः आपासाहेब एक चांगले शेतकरी, चांगली शेती त्यांनी केलेली आहे. आणि अशा प्रकारचा एक मुलगा त्यांनी घडवलेला. त्या सगळ्या शेतकऱ्याबद्दल एका टाळ्या वाजून सगळ्यांचा सत्कार करा. मला वाटतं की खऱ्या अर्थानं असा कार्यक्रम यशस्वी झाला. आपण या माध्यमातून काहीतरी चांगलं निर्माण केलं पाहिजे. फक्त सत्कार झाला, गावने एवढा मोठा जल्लोष केला, आमच्या तुमच्या पदरात काय पडलं. इथं माळी सर आहे, यादव सर आहे, निलंगे सर आहे, हे पोरं सुद्धा अत्यंत कष्टातून, गरिबीतून, प्रतिकूल परिस्थितीतून आलेले. अंगावरती फाटका देश नव्हते, कपडे सुद्धा नव्हते, एकेका ड्रेसवरती जीवन काढावं लागलं. आणि म्हणून त्यांची नावं घेतली, माळे सर असतील, यादव सर असतील, निलंगे सर असतील, पाटील सर असतील, गिरीश असेल, हे आमच्या तुमच्या आजच्या पिढीच्या अडा. मी ते गाणं ऐकत होतो गिरीश, मैं खलनायक हो, मैं खलनायक हो. माझ्या डोळ्यात थोडं पाणी आलं नाही, असं नाही. आमचा आदर्श काय? खलनायक गाणं, खलनायक आमचा आदर्श नाही. आमचा आदर्श नायक, आमचा आदर्श महानायक, हा गावचा महानायक आहे. मला वाटतं हे खरे आदर्श आहे. आपण आदर्श पुस्तकामध्ये शोधतो, फोटोमध्ये शोधतो, बॅनरमध्ये शोधतो, महापुरुषाच्या फोटोमध्ये शोधतो. आपल्या घरात, आपल्या अवतीभोवती सुद्धा असे आदर्श आणि अशी माणसं, यांचे क्लासेस होणं, यांचे वर्ग होणं, यांचं मार्गदर्शन नव्या पिढीला मिळणं खरं खूप छान बोलले यादव सरांनी, निलंगे सरांनी. अहो ह्या पोरांना ह्याची गरज. मित्रांनो, शेवटचं एक उदाहरण तुम्हाला देतो आणि मी या ठिकाणी थांबणार. सगळ्यासाठी शिक्षणाची ताकद काय असते, गुरुजनांची ताकद काय असते. मी विचारलं गिरीशला, गिरीश तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं मार्गदर्शन काय? हे माझे गुरु माळी सर, निलंगे सर, यादव सरांचं आठवण पुन्हा पुन्हा काढत होता, कृतज्ञता पुन्हा पुन्हा व्यक्त करत होता. मित्र हो, शिक्षणाची ताकद काय असते तुम्हाला एक उदाहरण देतो आणि या ठिकाणी थांबतो. हे सगळ्यांचं खरंच आदर करतो. माय मावल्या अंधारात कडा कोपऱ्यात तिकडं ह्या कार्यक्रमासाठी बसलेत. गिरीशला ऐकायचे, आपण सगळ्यांना ऐकायला. हा शेवटच्या टप्प्यातला कार्यक्रम, 10-15 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम संपणार. एक महत्वाची विनंती या ठिकाणी करतो की मित्रांनो, शिक्षणाची ताकद काय असते? मित्र हो, मी एकच उदाहरण देणार. शिक्षणाची ताकद काय असते? जाऊ द्या, दुर्लक्ष करा, असू दे, जाऊ द्या. चला, आपलेच बंधू आहेत, अडचणीत आहेत, त्यांना आपल्या मदतीची गरज आहे, आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे. मित्र हो, बोल बोल ऐकतात का? माय बोल ऐकतात का? एक मुलगा शाळेतून घरी यायचा, रात्रीची वेळ आहे, बाप झोपू घालायचा, पाठीवर हात फिरवायचा,
आणि म्हणायचा तू अभ्यास कर, तू अभ्यास कर. दररोज असं चालायचं. बरोबर प्रश्न पडला की आपला बाप दररोज आपला झुकाव घालतो, पाठवून हात फिरवतो, पण आपल्यासोबत बसून जेवत का? मुलगा म्हणाला बापाला विचारलं पाहिजे. संध्याकाळची वेळ झाली आणि जेवताना बापाला विचारतो, बाबा तुम्ही दररोज मला झुकाव घालता, परंतु माझ्यासोबत बसून जेवत का नाही? बाप म्हणाला, अरे बाळा मला पोटाची भूक नाही, तू अजून अधिक मोठं बनावं हे माझं स्वप्न आहे, ही माझी भूक नाही. गिरीशच्या आईवडिलांचं हे स्वप्न होतं आणि कृष्णाच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण केले. आणि खऱ्या अर्थात गावाला प्रचंड मोठा आनंद झालेला आहे. गावामध्ये दिवाळी साजरी झाली आहे, गावामध्ये दसरा साजरा झाला आहे. मित्र हो, ती व्यक्ती कोण होती? त्यांचा मुलगा शिकत गेला, 18 तास अभ्यास केला, 22 तास अभ्यास केला. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असावं, या सगळ्या मंडळीला माहिती आहे की जगामधला एक मोठा इतिहास त्या मुलाने घडवलं. कोलंबिया विश्वविद्यापीठामध्ये 250 ते 300 वर्षामध्ये शिकून गेलेल्या, जगभर विकून गेलेल्या, समाजासाठी, मानवतेसाठी, देशासाठी अचाट काम करलेल्या जगातल्या त्या विश्वप्रसिद्ध अशा विद्यापीठामधून शिकून गेलेल्या त्या विद्यापीठाने जगामधल्या सर्वश्रेष्ठ 100 विद्यार्थ्यांची यादी तयार केली. त्या 100 सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जो विद्यार्थी होता, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगामधला कोलंबिया विश्वविद्यापीठाच्या 250 ते 300 वर्षाच्या इतिहासामधला जगभर विखुरलेल्या, जगासाठी, देशासाठी, मानवतेसाठी अचाट काम करणाऱ्या सर्वश्रेष्ठ जगातल्या 100 विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला क्रमांक त्या कोलंबिया विश्वविद्यापीठाने घोषित केला. त्याच्या पुतळ्याखाली एक वाक्य लिहिण्यात आलं, सिम्बॉल ऑफ नॉलेज. तुमच्या गावातलं सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे गिरीश मोळे आहे. कुठलाही प्रश्न विचारा, कुठलाही कायदा विचारा, हे डोक्यातून मस्तकातून येतं. अशा पद्धतीची एक नवीन पिढी या गावामध्ये घडली जावी. गिरीशकडून ही प्रेरणा घ्यावं, गिरीशकडून हे मार्गदर्शन घ्यावं. घराघरामध्ये सशक्त, खऱ्या अर्थानं समृद्ध अशा पद्धतीचे युवक आणि विद्यार्थी आजच्या कार्यक्रमातून तयार झाले तर निश्चितच गिरीशच्या आत्म्याला या सत्काराचं सार्थक झाल्याचं समाधान वाटणार आहे, त्यांच्या आईवडिलांना समाधान वाटणार आहे. आणि त्यांचे जे गुरुमित्र आहे, माळीसर असतील, यादवसर असतील, निलंगेकर, या सगळ्या मंडळींना खऱ्या अर्थानं समाधान वाटणार आहे. मोती उधळताना सोबतीला आले त्यांना विसरणे शक्य आहे, पण अश्रू गळताना साथीला आले त्यांना कसे विसरायचे? कोणी म्हटले आहे पाण्याहून रक्ताचे नाते जात असते, परंतु रक्ताच्या नात्यापेक्षाही अश्रूचे आणि वेदनेचे नाते घडत असते. या मित्रमंडळीने त्याच्या वेदनेशी, दुःखाशी, संमतीचे नातं जोडलं आणि आपल्या मुलाचं, आपल्या मित्राचं, आपल्या खऱ्या सख्या सहोदराचं एक उज्ज्वल आयुष्य त्यांनी घडवण्यामध्ये हातभार लावला. त्यांनाही सपोर्ट करतो, देशाला सपोर्ट करतो. वंदे मातरम. जय हिंद, धन्यवाद, जय महाराष्ट्र.